सुद्धा बैठका सुरू आहेत आणि ज्या जरांगे पाटील यांची मागणी आहे त्या मागणीवरती जे आहे ते आपण पाहतोय की बैठका सुरू आहेत, मात्र कोंडी सुटताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे आणखी 2 दिवसामध्ये नेमकं राज्य सरकार आता काय भूमिका घेणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आता आपण पाहतोय की उच्च न्यायालयाकडून सुद्धा अनेक जे आहे ते निर्देश राज्य सरकारला मिळताना पाहायला मिळतात। या निर्देशांची जी आहे ती अंमलबजावणी आता राज्य सरकारला जी आहे ती करावी लागणार आहे। त्यामुळे हे दोन्हीही निर्देश जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आपल्याला म्हणावं लागतील। खरं तर आपण पाहतोय की तासाभरापासून संपूर्णपणे उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू आहे। अनेक मुद्द्यांवरती ही चर्चा झालेली आहे, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरती जी आहे ती चर्चा झालेली आहे। आणि सगळं हे होत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका नवीन जे काही आंदोलक आहे किंवा मुंबईच्या दिशेने आंदोलक आहे यांना येऊ देऊ नका अशा प्रकारचे थेट निर्देश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने आपल्याला दिलेले पाहायला मिळते। त्यामुळे आता ह्या निर्देशाचं तंतोतंत पालन होतं का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। ज्या प्रकारे आपण पाहतोय की सगळं पूर्ववत आंदोलनकर्त्यांना 2 दिवसांचा अवधी देऊ असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। त्यामुळे या 2 दिवसामध्ये नेमकं जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे आणि त्यामध्ये राज्य सरकारकडनं सुद्धा ही कोंडी फोडण्यासाठी काही निर्णय घेतला जातो का हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं म्हणावं लागेल। आपण पाहतोय की या सगळ्या याच्याकडे राज्य सरकारचे सुद्धा लक्ष लागलेलं आहे, कारण शेवटी राज्य सरकारने सुद्धा मागणी केलेली आहे की कोर्टाने निर्देश द्यावा। दुसरीकडे आपण पाहतोय का आंदोलनकर्ते सुद्धा आपल्या भूमिकेवरती जे आहे ते ठाम आहेत। त्यामुळे एकूण जर पाहिलं आपण या सगळ्या गोष्टीवरती जे आहे ते राज्य सरकार असेल किंवा अगदी आपण पाहतोय की आंदोलनकर्ते असतील यांच्या भूमिका अतिशय महत्त्वाच्या असणार आहे। कारण आपण पाहतोय की आंदोलनकर्ते असतील किंवा जरांगे पाटील असतील यांनी म्हटलेलं आहे का आम्ही फायनल निर्णय घेतल्याशिवाय या ठिकाणी निघणार नाही। त्यामुळे आंदोलनकर्ते सुद्धा आपल्या आंदोलनावरती जे आहे ते ठाम आहेत आणि राज्य सरकार त्यासाठी काय प्रयत्न करते हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। या संपूर्ण 3-4 दिवसामध्ये ज्या काही घटना झालेल्या आहेत त्याची संपूर्णपणे माहिती जी आहे ते सरकारच्या वतीनं कोर्टामध्ये दिलेली आहे। सोबतच गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा कोर्टाकडे आपल्या काही बाबी ठेवलेल्या आहेत। आंदोलनकर्त्यांच्या सुद्धा भूमिका ज्या आहेत त्या कोर्टाने जाणून घेतलेल्या आहे। बऱ्याच ठिकाणी सुद्धा मुद्द्यांवरनं फटकारलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। नेमकं राज्य सरकारला सुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत का कायदा सुव्यवस्था असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते जपण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे। आणि राज्य सरकार असं असताना राज्य सरकारने याची तंतोतंत पालन केलं का, अशा प्रकारच्या नोटीस ज्या आहेत त्या आंदोलनकर्त्यांना दिल्या का, याचं सुद्धा जे आहे ते प्रश्न उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळालं।